गेली 30 वर्ष कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात आणि व्यापारी वर्तुळात कन्व्हेन्शन सेंटर हा शब्द केवळ एक प्रलंबित मागणी म्हणून चर्चेत होता. अनेक संघटनांनी मागण्या केल्या, अनेक लोकप्रतिनिधींनी आश्वासनं दिली आणि अनेक मंत्री होऊन गेले, परंतु कोल्हापूरची ही गरज प्रत्यक्षात उतरवण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणालाही दाखवता आली नाही. मात्र या प्रदीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळण्याची वेळ तेव्हा आली जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यानं आझादी का अमृत महोत्सव या धर्तीवर राज्य शासनाच्या नियोजन विभागानं 1000 कोटी रुपयांचा निधी राज्यातील मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी राखीव ठेवला होता. ही संधी ओळखून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर माननीय राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर साकारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे अत्यंत प्रभावीपणे या सेंटरची मागणी लावून धरली. या प्रकल्पाची मंजुरी मिळवणं हे एक मोठे प्रशासकीय आव्हान होते, परंतु माननीय राजेश क्षीरसागर यांनी आपल्या नियोजनाचे कसब पणाला लावले. राज्य नियोजन मंडळाचे तत्कालीन मुख्य सचिव IAS राजगोपाल देवरा आणि संबंधित विभागांच्या इतर सचिवांना एकाच व्यासपीठावर आणून अवघ्या एका दिवसात या भव्य प्रकल्पाची मंजुरी मिळवण्यात माननीय राजेश क्षीरसागर यांना यश मिळाले आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या कन्व्हेन्शनला सुरुवात झाली. पुढे सत्तेच्या समीकरणात स्वर्गीय अजितदादा पवार यांची अर्थमंत्री म्हणून निवड झाली आणि त्यांनी देखील कोल्हापूरच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे महत्त्व ओळखून नियोजनाच्या माध्यमातून निधीचा ओघ अखंड सुरू ठेवला. केवळ निधी मंजूर करून राजेश क्षीरसागर थांबले नाही, तर अनेक वर्षांचं हे स्वप्न सत्यात उतरताना त्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी ते स्वतः प्रत्येक टप्प्यावर बारकाईनं लक्ष देऊन वेळोवेळी आवश्यक सूचना देत आहेत. हे कन्व्हेन्शन सेंटर केवळ एक इमारत नसून कोल्हापूरच्या कलात्मकतेचा आणि आधुनिकतेचा आरसा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सेंटरचे संपूर्ण डिझाईन कोल्हापूरचे सुपुत्र आणि वास्तुविशारद श्री सुनील पाटील यांनी अत्यंत आधुनिक आणि जागतिक दर्जाचे तयार केले, जी संपूर्ण कोल्हापूर वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. आज कोल्हापूर आपली ऐतिहासिक परंपरा जपत आधुनिकतेच्या दिशेनं जी झेप घेत आहे, त्यामध्ये माननीय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून साकारत असलेले हे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या आर्थिक आणि सांस्कृतिक क्षितिजावर एक नवी पहाट घेऊन येईल आणि शहराच्या प्रगतीचा एक नवा माइलस्टोन ठरेल यात शंका नाही.